श्री स्वामी समर्थ. आज आपण एक सुंदर टॉपिकवर बोलूया. ज्योतिष्य. ज्योतिष हा सर्वांचा आवडता विषय आहे. मला असं वाटतं की मला पण एक महत्त्वाची गोष्ट आणि मनातली गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. प्रत्येक ज्योतिष्य स्टडी करत असतो, डीप स्टडी करत असतो आणि वेळ देत असतो आणि त्याच्यानंतर प्रेडिक्शन काढतो. पण त्या बदल्यात जर तुम्हाला मानधन द्यायचं असेल तर तुम्ही मानधन द्यायला मागे पुढे का पाहता? का ती मेहनत तो करत नसतो का? आणि तुमचं प्रिडिक्शन जे आहे ते प्रॉपर निघायला पाहिजे म्हणून तो दिवस रात्र त्याच्यामध्ये वेळ घालवतो. तर थोडंसं मानधन देण्याकरिता तुम्हाला असं वाटतं की खूप मोठं कार्य झालेलं आहे. काय काय मागतो तो? किती पैसा मागतो? आज इतके ज्योतिष्य मार्केटमध्ये आहे, ते लाखो रुपयांनी पण लुटतात. आणि मला काही नाही, मी फक्त असं म्हणते की स्वामी कृपेने तुम्हाला जे द्यायचं असेल ते द्या. तर त्याच्यामध्येही तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर मग तुम्ही मला कळवा, कमेंट्समध्ये कळवा. कारण की मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे. कारण की असं होतं ना, मला लागती गोष्ट, कोणती ना कोणती गोष्ट लागते. एक व्यक्तीने मला असं म्हटलं होतं की मॅडम तुम्ही पहिलेच मानधन का मागता? त्याच्या अगोदर मी खूप फ्रीमध्ये काम केलंय आणि मी फक्त सरळ एकच शब्द बोलते की तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला वाटते तेवढं मानधन द्या. तर हे चुकीचं आहे का? हे मला तुमच्याकडनं माहिती हवं आहे. तर त्याकरिता मला व्हॉट्सअप करा. आणि हे लक्षात ठेवा, ज्योतिष हे एक सायन्स आहे आणि ती पण सायन्स असल्यामुळे त्याची स्टडी करावी लागते. तर म्हणून त्याच्यामुळे थोडं तरी त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि मला असं वाटतं की तुम्ही कमेंट्स कराल आणि नाही काय तर श्री स्वामी समर्थ नक्की मला पाठवाल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी